प्रियदर्शिनी प्रबोधन मंच संचलित राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळा व भाई छनुसिंग चंदेल माध्यमिक शाळा व समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीनं झेंडावंदन कार्यक्रम श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे चेअरमन म्हणजे डॉक्टर माणिक गुरम यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे विश्वस्त प्राध्यापक विलास बेत, श्रीकांत वटकर, केशव इंगळे, संस्थेचे अध्यक्ष श्री हेमूजी चंदेले, प्राध्यापक सिद्धार्थ गायकवाड, मुख्याध्यापक महादेव तोडनुरे, गाढवे, सर्व शिक्षक वर्ग, पालक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। संस्थेचे व्यवस्थापक अमृत दत्त चिन्नी यांनी आभार प्रदर्शन केलं। केशरी, पांढरा, हिरवा आणि मधला जो कलर आहे चक्राचा कलर आहे तो निळा। आता केशरी हा रंग जो आहे तो कशासाठी वापरला गेलाय? त्यागाचं प्रतीक आहे, शौर्याचं प्रतीक आहे, धैर्याचं प्रतीक आहे। पांढरा कलर जो आहे तो कशासाठी वापरला गेलाय? शांततेचं प्रतीक आहे। आणि हिरवा कलर जो आहे तो आहे निसर्ग आणि समृद्धी याचं प्रतीक आहे। आणि मधला जे काही 24 चक्र जे आहे त्याच्यामध्ये 24 आरे आहेत। हे जे आहे सारनाथ मधील चक्र जे आहे अशोक चक्र हे त्या ठिकाणी वापरले गेले। ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, पण तुम्हाला हे माहिती आहे का हा जो तिरंगा जो आलाय तो कोण तयार केला? माहिती आहे कोणाला? इथं असणाऱ्यापैकी तेलुगू बोलणारी लोक किती आहेत? अच्छा, मग तर तुम्हाला माहिती पाहिजेच। ते एका नाव आहे पी व्यंकय्या। पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये। सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते। बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते। या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय। आपण या संधीचा लाभ घ्यावा। महत्त्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे। नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही। सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील। या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं। नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43। जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर।